राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे। आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफीच्या दुसऱ्या हप्त्याचं वितरण केलंय। याआधी सरकारने 7 ऑगस्टला म्हणजे 16 दिवसांपूर्वी 5029 कोटी रुपये वितरित केले होते, ज्याचा 6,22,207 शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ दिला होता। त्यानंतर आज दुसऱ्या टप्प्यामध्ये राज्यातील पहिल्या यादीतील शेतकऱ्यांच्या खात्यावरती कर्जमाफीची रक्कम जमा करण्यात आली आहे। तेव्हा महायुती सरकारने आज दुसऱ्या टप्प्यामध्ये किती शेतकऱ्यांच्या खात्यावरती कर्जमाफीची रक्कम जमा केली आहे, ही रक्कम नेमकी किती आहे, त्यात पहिल्या टप्प्यानंतर आतापर्यंत किती शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळालाय आणि 30 जून पर्यंत कर्जमाफी करू असं सरकारने जे काही म्हटलं होतं, जे आश्वासन जनतेला दिलं होतं, त्या प्रक्रियेला एवढा उशीर का लागला हेच आपण सविस्तर या व्हिडिओमधून सगळं पाहणार आहोत। नमस्कार, मी अमोल डोईफोडे आणि आपण पाहताय महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन। तर आज 24 ऑगस्टला राज्य सरकारची नियमित मंत्रिमंडळ बैठक झाली, ज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये महायुती सरकारने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा दुसरा हप्ता जारी केलाय। मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका क्लिकवर या पैशांचं वितरण केलं असून कर्जमाफीसाठी 5086 कोटी रुपयांचं वितरण केलंय। कर्जमुक्तीच्या पहिल्या यादीतील दुसऱ्या टप्प्याचं हे वितरण जारी करताना याचा लाभ 6,36,036 शेतकऱ्यांना फायदा झालाय। राज्य शासनाने घोषित केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेच्या अंतर्गत आज दुसऱ्या टप्प्याचे पैसे आपण रिलीज केले, ज्यामध्ये जवळपास 6,36,000 शेतकऱ्यांना 5,086 कोटी रुपये आज त्यांच्या खात्यामध्ये दिले आहेत। 2 टप्पे मिळून 12,56,000 शेतकऱ्यांना आता कर्जमाफी मिळाली आहे आणि 10,115 कोटी रुपये हे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये गेले आहेत। सगळी प्रक्रिया नीट चाललेली आहे आणि मला विश्वास आहे की जे पात्र शेतकरी आहेत यापैकी प्रत्येक शेतकऱ्याचं नीट KYC होऊन त्यांच्या खात्यामध्ये पैसे जातील। ही प्रक्रिया आम्ही पूर्ण करू। ती पूर्ण केल्यानंतर मग ज्यांनी नियमित कर्ज भरलेलं आहे त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्येही 50,000 रुपये जे आम्ही घोषित केले आहेत ते त्यांच्या खात्यामध्ये देऊ। साधारण 4 ते 5 दिवसांपूर्वी अशी माहिती होती की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी सरकारने आणखी 4,000 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यास मंजुरी दिली होती। त्यामुळेच कर्जमाफीच्या पुढील टप्प्यातील किती पात्र शेतकऱ्यांना दिलासा मिळणार याची उत्सुकता सर्वच शेतकऱ्यांमध्ये होती, ज्याचा आता आकडा समोर आलाय। यातील महत्त्वाची गोष्ट अशी आहे की पहिल्या यादीनुसार कर्जमाफीच्या पहिल्या टप्प्यामध्ये 16,96,000 शेतकऱ्यांची यादी जाहीर झाली होती। मात्र अजूनही पहिल्या यादीतील शेतकऱ्यांचा आकडा संपला नसून हा आकडा आता कदाचित तिसऱ्या टप्प्यापर्यंत संपण्याची आशा आहे। कारण पहिल्या टप्प्यामध्ये 7 ऑगस्टला जी कर्जमाफीची 5,029 कोटी रक्कम वितरित करण्यात आली, त्यामध्ये 6,22,207 शेतकऱ्यांना थेट लाभ देण्यात आला। म्हणजेच त्या यादीतील 10,73,793 शेतकरी हे कर्जमाफीच्या प्रतीक्षेत होते। त्यानंतर आज पुन्हा एकदा दुसऱ्या टप्प्यातील रक्कम वितरित करण्यात आली आहे। यामध्ये 6,36,036 पात्र शेतकऱ्यांना 5,086 कोटींच्या कर्जमुक्तीचा लाभ देण्यात आलाय। म्हणजेच काय तर आधीचे 10,73,793 शेतकऱ्यांमधून कर्जमाफी मिळालेले हे शेतकरी वजा केल्यानंतर अजूनही पहिल्या यादीतील 4,37,757 शेतकरी हे कर्जमाफीच्या प्रतीक्षेत आहेत। म्हणजेच पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील आपण कर्जमाफी मिळालेल्या शेतकऱ्यांचा आकडा पाहिला तर तो आता 12,58,243 एवढा झालाय। तर आतापर्यंत वितरित करण्यात आलेली जी काही रक्कम आहे ती 10,115 कोटींवरती गेली आहे। सध्या कर्जमाफीतील पात्र शेतकऱ्यांना लाभ वितरणाची प्रक्रिया सुरू असताना लाभार्थींची संख्या ही सातत्याने अद्ययावत होतीये, म्हणजेच अपडेट केली जाते। यासोबतच योजनेची संपूर्ण प्रक्रिया ही अतिशय पारदर्शक असून मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या मार्फत नियंत्रित केली जाते। मंडळी, मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेत कर्जमाफीच्या हप्त्यांच्या या निधीचं वितरण असताना एक गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे की राज्य सरकारकडून शेतकरी कर्जमुक्तीसाठी म्हणजेच या शेतकरी कर्जमाफीसाठी टप्प्याटप्प्याने निधी वितरित केला जातोय।
या कर्जमाफीमध्ये साधारण 32 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना कर्ज माफ केलं जाणार आहे आणि यासाठी 23 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान देखील दिलं जाणार आहे। यासोबतच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा हा लाभ तब्बल 56 लाख शेतकऱ्यांना होणं हे सरकारकडून अपेक्षित आहे। मात्र एकीकडे टप्प्याटप्प्यानं ही कर्जमाफी होत असताना मात्र शेतकऱ्यांच्या अनेक तक्रारी देखील समोर येत आहेत। ज्यांचं कर्ज माफ झालंय म्हणजे आतापर्यंत जे 2 टप्पे झालेत त्यामध्ये अनेक शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली आहे आणि त्या शेतकऱ्यांच्या अनेक तक्रारी सध्या समोर येत आहेत। त्यासाठी शेतकऱ्यांसाठी सरकारनं बँकांना सांगून दुसरं पीक कर्ज मिळवण्यासाठी जो कूलिंग ऑफ पिरियड ठेवलाय तो 24 तासांचा आहे। म्हणजेच पहिलं कर्ज माफ झाल्याच्या 24 तासांनंतर लगेच शेतकऱ्यांना नव्या पीक कर्जासाठी अर्ज करता येऊ शकणार आहे। त्यासाठी राज्य शासनानं सर्व बँकांना कर्जमुक्तीचा लाभ मिळालेल्या पात्र शेतकऱ्यांना तातडीनं खरीप पीक कर्ज उपलब्ध करून देण्याचे निर्देश देखील दिलेले आहेत। मात्र तरी देखील काही शेतकऱ्यांना या संदर्भामध्ये अडचणी येत आहेत। याआधी देखील मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीबद्दल माहिती देताना असं सांगितलंय की सुरुवातीला कर्जमाफीसाठी पात्र असलेले शेतकरी आणि त्यानंतर इतर टप्प्यामध्ये आणि प्राधान्यक्रमानं प्रोत्साहन निधी आणि OTS पात्र शेतकऱ्यांचा नंबर लागणार आहे। मात्र आपल्याला जर आठवत असेल तर महायुती सरकारनं जी कर्जमाफीची घोषणा केली होती, या कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं, त्यावेळी 30 जूनपर्यंत कर्जमाफी करू असं सांगितलं होतं। मात्र वास्तव काही वेगळंच आहे। 30 जून नंतर संपूर्ण जुलै महिना गेला, आता ऑगस्ट महिनाही जवळपास संपण्यात जमा आहे। मात्र आत्ताशी कुठे 12,58,243 शेतकऱ्यांपर्यंत कर्जमुक्तीचा लाभ मिळालाय। त्यामुळे मोठ्या संख्येनं शेतकरी दुसरी यादी कधी येणार असाच प्रश्न विचारताय। मात्र यातील गोष्ट मी तुम्हाला पुन्हा सांगतोय की कर्जमाफीसाठी ॲग्रीस्टॅक आणि आधार प्रमाणीकरण हे बंधनकारक करण्यात आलेलं आहे। त्यामुळे कर्जमाफीच्या यादीमध्ये नाव येणाऱ्या शेतकऱ्यांसाठी या दोन्ही गोष्टी असणं आणि करणं हे आवश्यक आहे। त्यासाठी अजूनही जर तुम्ही ॲग्रीस्टॅक काढला नसेल तर तो लगेच काढून घ्या। त्यानंतर मृत शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यांसंदर्भात काही शेतकऱ्यांनी अनेक प्रश्न अनेकदा विचारले होते। त्यांच्यासाठी माहिती अशी आहे की कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या मात्र आधार प्रमाणीकरणापूर्वीच मरण पावलेल्या शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यासंदर्भात शासनानं एक कार्यप्रणाली निश्चित केली आहे। संबंधित मृत शेतकऱ्याच्या कर्ज खात्यांवरती वारसांची नोंद करून त्यांची माहिती योजनेच्या पोर्टलवर अपलोड करण्यात येणार असून त्यानंतर पात्र वारसांना योजनेच्या निकषांनुसार कर्जमुक्तीचा लाभ मिळणार आहे। यासाठी राज्य शासनाकडून लाभार्थ्यांचं आधार प्रमाणीकरणाचं काम सुरू असून ऑनलाईन प्रणालीद्वारे याद्या अपडेट केल्या जातात। तेव्हा तुमच्याही बाबतीमध्ये असा काही प्रश्न असेल तर लगेच आपल्या कर्ज असलेल्या बँकेशी संपर्क साधा आणि वेळोवेळी त्यांच्याकडून माहिती घ्या। यानंतर आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे वेळोवेळी मी आमच्या महाराष्ट्र टाइम्सच्या YouTube चॅनलवरती कर्जमाफीशी संबंधित आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठीचे अनेक व्हिडिओ केलेत, ते सुद्धा नक्की बघा। त्याच्या लिंक्स मी तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये देतो, ज्यातून तुम्हाला आणखी काही महत्त्वाची सविस्तर माहिती मिळू शकेल। तुर्तास आता या व्हिडिओमध्ये मी इथेच थांबतोय। मात्र तुमचं कर्जमाफीच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये आज नाव होतं का, तुमच्या खात्यामध्ये पैसे आलेत का, मला कमेंट्स करून नक्की सांगा। सोबतच तुमचे काही महत्त्वाचे प्रश्न असतील तर ते देखील कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या जवळच्या शेतकऱ्यांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचवण्याचा प्रयत्न करा। यातील माहिती महत्त्वाची वाटली असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा,